चला मॅचला कदाच सुरुवात दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये झालेत. एका बाजूला सचिन नाईक पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला धीरज भोईर आहेत. तर गोलंदाजीसाठी इना पाहायला मिळतील. चांगला बॅटल आहे बॉक्स क्रिकेटमध्ये. इनाच्या समोर हे दोन फलंदाज. लेट्स प्ले. पहिला बॉल इना घेऊन समोर सचिन नाईक आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाज होतील तयार. त्यावेळेस पहिला बॉल सुरुवात झाली आहे. निर्धाव डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल डॉट आला. थँक्यू डीजे. गोलंदाज इना पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी हलक्या त्याने खेळून काढला. एक सिंगल रन. श्लोक 9 1 2 3 रायडर्स शिरवणे अमोल पवार यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने पॅक केलाय. तीन ओव्हरची मॅच असणारा सेकंड मॅच आहे. दोन्ही टीम्सने एक सामना जिंकला. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच. इथून जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. लाजवाब डिलिव्हरी पाहायला मिळाली. अलेकबाईच्या स्वरूपामध्ये मिळणारा एक सिंगल रन. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या 2 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय. वेगळीच प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी वेगळी असणार आहे, कारण की या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या तरी चालतील असं म्हणत असतील, परंतु 2 जे नंतर गोलंदाज आहेत त्यांच्यावरती अटॅक केला जाणार, यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगलने मात्र ही ओव्हर मात्र चांगली खेळत असताना दोन्ही बॅटर्स. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या 3 धावा. बॉल झाल्यात आतापर्यंत या ओव्हरची 4. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक सिंगल रन. 5 धावा दाफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे इनाच्या ओव्हर मधला. चांगली गोलंदाजी केली आहे इनाने. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या. पुढे सरसावा टॅप केलाय. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. धीरज भोईरच्या बॅटमधनं पहिला चौकार आलाय. श्लोक 9 1 2 3 रायडर्स शिरोणे या टीमसाठी. मी विनंती करतोय रिषभ रायझिंग स्टार कामोटे आणि आर्या 8 देवनार दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असाल तर आम्हाला कोणता प्रतिनिधी जरी असेल तरी उपस्थिती दर्शवायची आहे. देवनार टीमचे कॅप्टन, कामोटे टीमचे कॅप्टन, प्रतिनिधी कोणता उपस्थित असेल प्लीज आम्हाला कळवायचं आहे. कौस्तुभचा पहिलाच बॉल टॅप केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु चांगले क्षेत्ररक्षण झालंय. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतो गोलंदाज कौस्तुभ आला. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या धावा 9. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक सिंगल रन. टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती लागल्यात 10 धावा या दाफलकावरती लागल्यात. हो यावेळेस लाजवाब डिलिव्हरी. बॉल भरपूर फिरलाय, जसा पिच झाला बॉल. सचिन नाईक ही सरप्राईज झाले की हा बॉल एवढा वळला कसा काय. वळण भरपूर घेतला चेंडूने. टीमची धावसंख्या 3 बॉल खेळल्यानंतर 10 धावा दाफलकावरती. पुन्हा एकदा डिक्लेअर रिझन मध्ये आणखीन एक सिंगल रन. 11 धावा दाफलकावरती लागल्यात. खूप चांगली गोलंदाजी कौस्तुभ करतात. इनासोबत कौस्तुभी मात्र चांगली गोलंदाजी करत असताना एवढं कठीण
खूप कठीण बनवलं आहे मोठा फटका खेळण्यासाठी टीम श्लोक 9123 रायडर्स हिरोणी या टीमला. पुन्हा एकदा बॅटची एज लागली इनाच्या हातात कॅच मिस झाली आणि आणखीन एक सिंगल रन. ही सिंगल रन भरपूर महत्वाची आहे. टीमची धावसंख्या 12 लागल्या, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. देवनार टीमचे कॅप्टन कापोडे टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतोय जर उपस्थित असाल तर कोणतं प्रतिनिधी असेल तर उपस्थिती दर्शवायची. वाईट बॉल आला यावेळेस. एक्स्ट्रा रन ही भरपूर महत्वाची. एक्स्ट्रा रन येणं भरपूर महत्वाचं असणार आहे. सध्या बॅटनी रन्स जास्त येत नाही येत. एखादाच एक चौकार लागला धीरज भोईरच्या बॅटमधनं, त्यानंतर पूर्णपणे शांत ठेवला गेलं या ओव्हरमध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. त्यावेळेस आता बराबरी झाली आहे. शेवटचा बॉल सचिन नाईकच्या बॅटमधनं आलाय चौकार. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चौकार आणि या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. टीमची धावसंख्या 17 लागल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा. अज्जू गोलंदाजीसाठी आला. तिसऱ्या ओव्हरमध्ये समोर धीरज भोईर आहेत. तर सचिन नाईक धीरज भोईर हे दोन्ही बॅटर्स पहा जेवढं सिरियसली ओरम क्रिकेटला घेतात तेवढंच सिरियस अंडरम क्रिकेटमध्ये. कारण की याच फॉर्मॅट पासून सुरुवात केली आहे या खेळाडूने. आज उगाच ओळख मिळालेली नाहीये. मच्छिंद्र समृद्धी धारावे टीम वेळेस चांगला चेंडू वेगवान बॉल होता. फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. एक सिंगल रन. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल रन. सचिन नाईक पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूचा दुसरा बॉल. यावेळेस भरपूर वेगवान हा चेंडू. 1+1 2 धावा मिळतील. धावा आता कठीण होतील चेस करण्यासाठी कारण की 25-26 पर्यंत जर गेला ना सचिन नाईक यांचा संघ अर्थात श्लोक 9123 रायडर्स शिरोणे तर कठीण होऊन जाईल नेरूळ टीमसाठी. त्यावेळेस आणखीन एक वाईट +1 2 धावा. एक्स्ट्रा धावा भरपूर महत्वाच्या आहेत. आज चौकार आला याही वेळेस. अरे की मागच्या बॉलवरती 2 धावा आल्या. याही बॉलवरती 2 धावा. चेंडू अजूनपर्यंत एकही झालेला नाहीये. एक बॉल सुरुवातीचा टाकून झाला आणि 4 धावा खर्च केल्यात. आता पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत भरपूर वेगाने थ्रो केलाय. एक सिंगल रन. फिल्डिंग खूप चांगली आहे. गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगली राहिली. या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफूट वरती नेरूळ संघ पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 23 धावा. थोडीशी चर्चा पुन्हा एकदा करत असताना हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 23 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज भोईर यांनी प्रयत्न तर पूर्णपणे केले होते. एखादा चौकार आला ना तर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल श्लोक 9123 रायडर्स. परंतु या चौकारापासून वाचायचं आहे नेरूळ टीमला. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. या गोलंदाजाच्या पायाला बॉल लागून सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चोवीस धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉल टाकला गेला. इथे सिंगल रन मिळाली आहे. पुन्हा एकदा धाव मिळाली आहे आणि टीमची धावसंख्या टोटल आपण पाहतोय 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती. टॉस साठी विनंती करतोय. शेवटचा कॉल आहे अन्यथा पुढची मॅच आम्ही 3 ओव्हरची खेळू. रिषभ रायझिंग स्टार कामोड्याने देवनार टीम जर कॅप्टन उपस्थित राहिले नाही तर 4 ओव्हरची मॅच आहे ती आम्ही 3 ओव्हरची करू कारण की आम्हाला विलंब नको आहे. तुमच्यामुळे आमची स्पर्धा उशिरा बंद होईल. प्लीज विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 27. यावेळेस त्रिफळाची फलंदाज धीरज भोईर पास झालेत. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि 28 धावसंख्येचं आव्हान. येणारे चेंडू त्यांच्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये 28 धावा कंप्लीट करायचे. चला देवनार टीम आणि कामोडी टीम कॅप्टन दोन्ही उपस्थित आहेत आणि टॉस केला जाणार आहे या ठिकाणी. या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते
नॉनफिकीचा कॉल करण्यात येणार आहे. टॉस या ठिकाणी होतोय. टॉस केला गेलाय. टॉस जिंकलाय कामोटे टीमने. टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. चला डीजे मास्टर आता तुम्हाला संधी देतोय. पहिलाच बॉल टॅप केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इन आहे मैदानामध्ये. तोपर्यंत हा सामना जिवंत आहे राहुल स्मृती नेरूळ टीमसाठी. पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय. इरादे स्पष्ट करत असताना जोपर्यंत मी खेळपट्टीवरती आहे ना तोपर्यंत माझ्या संघाला मी खाली पडून देणार नाहीये. पुढे यावेळेस त्रिफळाचे फलंदाज बाद झाला. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसरा बॉल गरकन फिरवलाय सरळ यष्ट्यांवरती. फलंदाज क्रमांक पहिला राहुल स्मृती नेरूळ टीमचा बाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. समोर बॅटिंगसाठी बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. कस्तूप गोलंदाजी धार केली होती. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक निर्धाव चेंडू. ओपन क्रिकेट सातत्याने रेग्युलर खेळत आहेत सचिन नाईक. अंडरम क्रिकेट सराव जरी कमी असला अंडरम क्रिकेटचा रक्तात आहे ना अंडरम क्रिकेट. यावेळेस धीरज भोईरही चुकलाय. सचिन नाईक सोबत धीरज भोईर दोन्ही मात्र चांगले क्षेत्ररक्षक आहेत या टीमचे. त्यांच्याकडनं हा चेंडू निसटलाय. धावा आता चांगल्या झाल्यात. 8 धावा दाफलकावरती लागल्या. 4 बॉलचा खेळ झालाय. मॅच बरोबरीची आता पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक दांडी गोल केली. जर तो चौकार अडला असता तर मॅच पूर्णपणे श्लोक 9123 रायडर्स धारावी टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु आता 13 मध्ये बनवायच्यात 20 धावा आणि ओमकार आलाय नवीन बॅटर. ओमकार आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज होतात पुन्हा एकदा तयार सचिन नाईक. यावेळेस आपण पाहतोय हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. शेवटचा बॉल सचिन नाईक यांच्या ओव्हर मधला. सध्या 9 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्यात खेळून काढला. सिंगल रन. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत 18 धावा. नो बॉल टाकला गेलाय. पहिलाच बॉल नो बॉल आहे. सुजित आपल्याला पाहायला मिळतोय.
12 मध्ये बनवायच्यात 17 धावा. पुन्हा एकदा नो बॉल टाकला गेलाय. 2 लगातारचे नो बॉल आणि मॅच मध्ये मात्र आता नेरूळ संघ हवी झाला. तर 12 मध्ये 16 बनवायचे आहेत. आता टीमची धावसंख्या 12 झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुजित खेळत असताना बॅटने रन्स येऊ दे असं म्हणत असताना पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये सिंगलने मात्र टार्गेट जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतोय राहुल स्मृती नेरूळ संघ. टीमची धावसंख्या 10 फलकावरती 14 धावा लागल्यात. हलक्यात घेऊन जमणारा नाहीये मास्टर माइंड सचिन नाईक. नवी मुंबई प्रीमियर लीगची जे पहिलं पर्व झालं होतं त्याचा चॅम्पियन कॅप्टन मच्छिंद्र स्मृती धारावे संघ सध्या. यावेळेस फटका चांगला आहे आणि फिल्डिंग झाली आहे मिस. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅच पासून दूर चालला. आता श्लोक 9123 रायडर्स हा संघ 18 धावा दाफलकावरती लागल्यात. आता 10 रनची गरज आहे. 10 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आहेत. 9 चेंडू मध्ये 10 धावा इथून कठीण आहे. आता त्या धावा डिफेंड करणं आता कठीण होऊन जाईल कारण की ज्यावेळेस 28 धावा झाल्या होत्या असं वाटलं होतं की हवी होईल पूर्णपणे या मॅच मध्ये. 9 चेंडू 10 ची गरज आहे. यावेळेस आणखी एक बॉल सीमारेषा पार आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 8 चेंडू आणि 6 रनची गरज. 8 चेंडू 6 ची गरज आहे. इथून मॅच जो ओवेसच्या हातातनं चौकार सुटला ना त्या ओवेसला हा बॉल अडवायचा होता. मागचा चौकार जो तो अडला असता. 6 रनची गरज आहे. 8 चेंडू त्यांच्याकडे आहेत म्हणजे मॅच अगदी सोपी झाली आहे. इझी झाली आहे. एवढेच डॉट बॉल 7 बॉल 6 रनची गरज आहे. 7 चेंडू आहेत 6 रनची गरज आहे. श्लोक 9123 रायडर्स अमोल पवार अगदी मागे आहेत विकेट किपरच्या. शुभमी आहेत त्या ठिकाणी आनंद घेतात मॅचचा. चला आता आणखीन वाईट +1 2 धावा. आता 4 ची गरज आहे. कामेश नाईकने या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्यात आणि कामेश नाईकने ही मॅच मात्र पूर्णपणे राहुल स्मृती नेरूळच्या हातामध्ये दिली आहे. या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या तब्बल. 5 चेंडू 7. आता 7 मध्ये 4 बनवायचे आहेत. ते सोपं आहे. अगदी सोपं आहे. सोपं समीकरण झालंय. इथे यावेळेस पुन्हा एकदा फिल्डिंग दीपक आहेत त्या ठिकाणी. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाली. आता 6 मध्ये बनवायच्या 3 धावा. 6 चेंडू 3 ची गरज. तीन रनची गरज आणि सध्या सुजित जे बॅटिंग करतात ते 40+ होऊन गेलेत कदाचित आणि एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे ना की समोर कोणताही तगडा संघ असू दे चेस कसं करायचं ते माहिती आहे त्यांना. यावेळेस चांगला फटका लगावला. एक सिंगल रन कंप्लीट झाली आहे. आता 5 मध्ये बनवायच्या 2 धावा. सोपं समीकरण झालं. 5 बॉल 2 रनची गरज आहे. या मॅच मध्ये एक्स्ट्रा रन भरपूर महत्वाचे होते जे एक्स्ट्रा रन भरपूर खर्च केलेत. पाच बॉल 2 रनची गरज. चौकार ठोकण्याचा प्रयत्न जरूर करतील कारण की पुढे क्षेत्ररक्षक लावण्यात आलेत. पुन्हा एकदा मॅच फिनिश. मॅच संपली आणि हा मॅच मात्र जिंकले टीम राहुल स्मृती नेरूळ या टीमने आणि श्लोक 9123 रायडर्स या टीमने मात्र या टीमला मात्र पराभूत केलेला आहे टीम नेरूळ टीमने. हार्ड लक टीम श्लोक 9123 रायडर्स दारावे संघ. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला मिस्टर सुजित. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि ते मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत.